चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या आमदार सतेज पाटील यांनी चंदगड तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अहमदाबादमधील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर सत्कार किंवा स्वागत समारंभ टाळून त्यांनी मृत्युमुखी पडलेल्यांच्या प्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली. यावेळी अनेक शिष्टमंडळांनी आणि नागरिकांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर विविध प्रश्न मांडले. त्यामध्ये प्रामुख्यानं वकील संघटनेकडून न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न मांडण्यात आला. चंदगडच्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीची खूपच दुर्दशा झाली आहे. पावसाळ्यात पावसाचं पाणी न्यायालयाच्या इमारतीत येत आहे. कधीही ही इमारत कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नव्यानं न्यायालयाची इमारत बांधण्यात यावी, यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी वकील संघटनेकडून करण्यात आली. तालुक्यातील धनगर वाड्यांमधील वीज, वनहक्क संदर्भातील अडचणी, वन्य प्राण्यांमुळे होणारं शेतकऱ्यांचं नुकसान, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान या प्रश्नांवर प्रांत, तहसीलदार, इतर महसूल आणि वन अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून त्याचा पाठपुरावा करण्यासंदर्भात आमदार पाटील यांनी निर्देश दिले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार पाटील यांनी बेळगाव, चंदगड, सावंतवाडी या रेल्वे मार्गाचा प्रश्न आगामी लोकसभा अधिवेशनात खासदार शाहू महाराज मांडतील आणि मी स्वतः दिल्लीत जाऊन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं. बेळगावमधून चंदगड आणि चंदगड ते आंबोली या मार्गावरील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य असेल तिथं समविचारी पक्षांबरोबर लढण्याचा निर्णय यापूर्वीच झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीनं लढवू असं सांगून चंदगड तालुक्यात कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील, चंदगड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजीराव देसाई, विक्रम चव्हाण पाटील, विलास पाटील, MG पाटील, राजेंद्र परीट, अशोक दानी, तात्यासाहेब देसाई, नारायण आसबे, जयसिंग पाटील, ॲडव्होकेट विठोबा जाधव, ॲडव्होकेट गोविंद दळवी, ॲडव्होकेट संदीप पाटील, ॲडव्होकेट आनंद कांबळे, उदय देसाई, शिवाजी तुपारे, फिरोज मुल्ला, नेत्रदीपक कांबळे, अनुसया दानी, अनिता परीट, पुंडलिक प्रधान, रघुनाथ नाईक, मल्लू गावडे, माधुरी कुंभार यांच्यासह चंदगड काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.